हॅलो. माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला बरेच जण असा मेसेज करतात की आम्हाला तर हे सर्व माहीत आहे, पण आम्ही ते अंमलात नाही आणू शकत. म्हणजे योग्य काय आहे हे माहीत असूनही आपण त्याप्रमाणे का वागत नाही. मला माहीत आहे की हे चुकीचं आहे, तरीही मी तेच करतो असं लोक मला बोलतात. हे वाक्य आपण स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे. जसं की धूम्रपान सोडायचं आहे पण मी नाही सोडू शकत, सिगारेट पुन्हा पुन्हा हातात येते, मोबाईल कमी वापरायचा आहे, मोबाईलचे दुष्परिणाम मला माहीत आहेत, तरी सुद्धा मोबाईल तासनतास हातात घेतला जातो आणि स्क्रोलिंग करत राहतो आपण. आपल्याला माहित आहे की राग आवरायचा आहे, राग आणि भीक माग हे आपल्याला माहिती आहे. अतिरागाचं खूप नुकसान होतं, तरी सुद्धा आपण राग करणं सोडू शकत नाही. या विरोधाभासी अवस्थेला तत्वज्ञानात आणि मानसशास्त्रात अक्रासिया असं म्हणतात. ही केवळ इच्छाशक्ती कमी असण्याची बाब नाही, हा आपल्या विचार, भावना, सवयी आणि मेंदूंच्या कार्यपद्धतीमधील संघर्ष असतो. आता आपण हा अक्रासिया का होतो, म्हणजे तात्काळ आनंद विरुद्ध दीर्घकालीन फायदा. म्हणजे आपला मेंदू तत्काळ मिळणाऱ्या आनंदाकडे सहज आकर्षित होतो. एक उदाहरण पाहूया. जसं आता व्यायाम केल्यानंतर आपल्याला खूप फायदा होतो हे आपल्याला माहित आहे, पण तो फायदा लगेच होतो का? नाही. तो काही काळानंतर तो फायदा आपल्याला दिसणार असतो. पण आराम करून मोबाईल पाहण्याचा आनंद आपल्याला लगेच मिळतो. त्यामुळं आपण काय करतो, आपला मेंदू तत्काळ आपल्याला समाधानाची निवड करायला भाग पाडतो. दुसरी गोष्ट म्हणजे सवयींची ताकद. म्हणजे बघा, एखादी कृती अनेक वेळा केली की ती आपली सवय बनून जाते आणि नंतर ती करण्यासाठी विचार करण्याचीही गरज लागत नाही. म्हणून चुकीची सवय बदलणे खूप अवघड जातं. तिसरी गोष्ट, भावना निर्णयांवर मात करतात. जसं की राग, भीती, ताण, एकटेपणा, अपराधीपणा यासारख्या भावना अनेकदा तर्कशक्तीपेक्षा जास्त प्रभावी ठरतात. म्हणजे मला माहित आहे की मी काय करतोय यामध्ये अंतर निर्माण होतो. इच्छाशक्ती मर्यादित असते. म्हणजे बघा, दिवसभर निर्णय घेतल्यानंतर आपली मानसिक ऊर्जा कमी होत असते. अशा वेळी चुकीच्या सवयींकडे पुन्हा वळण्याची शक्यता जास्त असते. पाचवी गोष्ट, मेंदूचे बक्षीस तंत्र. डोपामाइनमुळे आनंद देणाऱ्या गोष्टी पुन्हा करण्याची इच्छा वाढते. त्यामुळे चुकीची सवय तोडणं खूप कठीण वाटू शकतं. आता आपण अक्रासियाची काही उदाहरणे पाहूयात. जसं की वजन कमी करायचं आहे पण जंक फूड खाणं काही थांबत नाही, ते खाण्याची खूप जास्त सवय लागलेली आहे. अभ्यास करायचा आहे पण सतत सोशल मीडियावर वेळ जास्त जातो, त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही. लवकर झोपायचं आहे पण रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहण्याची सवय जात नाही. मला शांत राहायचं आहे, मी खूप ठरवते की मला शांत राहायचंय, पण पुन्हा पुन्हा राग करण्याची सवय जात नाही. खर्च कमी करायचा आहे पण अनावश्यक खरेदी होतेच. मग अक्रासिया म्हणजे आळस आहे का? तर नाही. अक्रासिया म्हणजे आळस मुळीच नाही. अनेकदा लोक अक्रासियाला आळस समजतात, पण दोन्ही सारखे अजिबात नाहीये. आळस म्हणजे कृती करण्याची इच्छा किंवा प्रेरणा कमी असणे आणि अक्रासिया म्हणजे योग्य कृती करण्याची इच्छा असूनही प्रत्यक्षात वेगळंच वर्तन घडणे. लक्षात घ्या, प्रत्येक सवय अक्रासिया नसते. जसं की परंतु जेव्हा व्यक्तीला सवय चुकीची आहे हे स्पष्टपणे माहीत असतं आणि ती बदलायची इच्छा असते, तरीही तीच कृती वारंवार केली जाते, तेव्हा अक्रासिया दिसून येतो. मग या अक्रासियावर मात कशी करायची? लहान लहान बदल करायचे. म्हणजे एकदम मोठा बदल करायला गेलो तर तो आपल्याकडून होणार नाही. म्हणून छोट्या छोट्या कृतीमधून सुरुवात करायची. आपला ट्रिगर ओळखायचा की कोणत्या परिस्थितीमध्ये ती सवय पुन्हा सुरू होते हे लक्षात घ्यायचं. वातावरण बदलायचं. वाईट सवयी आपल्याला सहज लागतात, अशा गोष्टींपासून आपण दूर राहायचं. पर्याय तर ठेवायचा. वाईट सवयीऐवजी कोणती चांगली कृती करणार हे आधीच ठरवायचं. स्वतःला दोष द्यायचा नाही. अपराधीपणामुळे अनेकदा तीच सवय अधिक बळकट होते. स्वतःशी कठोर न राहता सातत्य ठेवायचं. प्रगतीवर लक्ष द्यायचं.
म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवायचं की परिपूर्ण होण्यापेक्षा कालपेक्षा आज एक पाऊल पुढे जाणं अधिक महत्वाचं आहे. 11 आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतो. ज्ञान असणं आणि त्या ज्ञानानुसार जगणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. योग्य माहिती असणं हा बदलाचा पहिला टप्पा आहे, पण खरा बदल घडवण्यासाठी सवयी, भावना, वातावरण आणि सातत्य यांची साथ आवश्यक असते. स्वतःवर विजय एका दिवसात मिळत नाही, तो मिळवणं अशक्य आहे. तो सातत्य ठेवल्यानंतर मिळू शकतो. तो दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या आणि सजग निर्णयामधून हळूहळू घडत जातो. म्हणजे मला काय योग्य आहे हे माहीत आहे यापेक्षा आज मी त्या योग्य गोष्टीच्या दिशेने एक पाऊल टाकलं पाहिजे आणि हेच परिवर्तनाचं खरं लक्षण आहे. काय बरोबर ना?